चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क या सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर. प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना नाशिकमध्ये आयोजित अधिकृत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अचानक तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. नाशिकचे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. त्यानंतर भाषण सुरू असतानाच बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख न केल्याचा आरोप करत एका महिला कर्मचाऱ्याने थेट मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारला. या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळ उडाला. मंत्री महाजन यांच्या भाषणादरम्यान व्यत्यय आणणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचे नाव माधवी जाधव असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे उपस्थितांमध्ये संभ्रमाचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या घटनेनंतर ऑल इंडिया पॅन्थर सेना आक्रमक झाली असून त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध केला आहे. बुलढाणा जिल्हा अध्यक्ष श्री विजय वानखडे यांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव हेतुपुरस्सर नाकारणे ही गंभीर बाब आहे. गिरीश महाजन यांचा वैचारिक पाया मनुवादी असून हा मनुवाद महाराष्ट्रात खपवून घेतला जाणार नाही. पॅन्थर सेनेने मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी, अन्यथा महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात त्यांना फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच गिरीश महाजन यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांचे पालकमंत्रीपद काढून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच कार्यक्रमस्थळी आवाज उठवणाऱ्या वन अधिकारी महिला कर्मचारी माधवी जाधव यांचा सन्मान व गौरव करण्यात यावा, अशीही मागणी दलित पॅन्थर जिल्हा अध्यक्ष भाई विजय वानखडे यांनी केली आहे. जर संबंधित महिला कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे. या महाराष्ट्रात मनुवादाला स्थान नाही, असे ठाम मत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हा अध्यक्ष भाई विजय वानखडे यांनी व्यक्त केले आहे. सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता मुख्य संपादक श्री सुमेध भाऊ दामोदर संग्रामपूर. सर्वांना जय भीम जय शिवराय. आज नाशिकच्या एका कार्यक्रमामध्ये नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्या कार्यक्रमामध्ये बाबासाहेबांना नाकारण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. अनेक महापुरुषांचे नाव त्या ठिकाणी घेतलेले आहेत, परंतु संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव हेतुपुरस्सर त्या ठिकाणी नाकारण्याचं काम या नाशिकच्या पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलेलं आहे. ऑल इंडिया पॅन्थर सेना या गिरीश महाजनचा जाहीर निषेध करते आणि या महाराष्ट्राला सांगू इच्छिते की गिरीश महाजन यांचा वैचारिक बेस हा मनुवाद आहे. गिरीश महाजन यांचा वैचारिक बेस हा मनुवादी आहे आणि हा मनुवाद हा महाराष्ट्रामध्ये आम्ही खपवून घेणार नाही. आणि जर का तात्काळ गिरीश महाजन यांनी जर माफी मागितली नाही तर महाराष्ट्राच्या कुठल्याच कानाकोपऱ्यात गिरीश महाजन यांना फिरू देणार नाही, हा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा इशारा या ठिकाणी देतो. हा महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हा मनुवाद हा जातीवाद आम्ही बिलकुल खपवून घेणार नाही. तात्काळ या गिरीश महाजनवरती कारवाई झाली पाहिजे. याचं पालकमंत्रीपद हे तात्काळ रद्द करण्यात आलं पाहिजे आणि ज्या पोलीस कर्मचारी महिलेने हा आवाज उठवला त्या पोलीस महिलेचा सन्मान झाला पाहिजे, गौरव झाला पाहिजे.